वाडा नगरपंचायत जिंकण्यासाठी आता राजकीय पक्षांना टार्गेट 3000 हे मिशन राबवावं लागेल. प्रत्येक वार्डातून साधारणतः 175 ते 200 मतं मिळवून तिथे विजय संपादन करावा लागेल. म्हणजे आपण जर मतांची आकडेवारी बघितली, म्हणजे आत्ताच 1 वर्षापूर्वी ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस एकूण मतदार 12,345 होते. त्यापैकी 7,380 मतदारांनी मतदान केलं होतं आणि एकूण मतांची टक्केवारी होती ती 59.78, अर्थात 60% एवढं मतदान हे विधानसभेला झालं होतं. अर्थात विधानसभा आणि नगरपंचायत याची वेगवेगळी चित्र आपल्याला पाहायला मिळतात. काही स्थानिक निवडणूक असते, अगदीच कुटुंबापर्यंत ती निवडणूक पोहोचलेली असते, घराघरामधून मतदार बाहेर पडतात आणि त्यामुळे मतदान वाढण्याची शक्यता असते. आपण जर 2017 मध्ये बघितलं तर 2017 मध्ये एकूण 10,918 एवढे मतदार होते आणि त्यापैकी 7,947 मतदारांनी मतदान केलं होतं. म्हणजे मतांची जी टक्केवारी होती ती 72.79, अर्थात 73%. म्हणजे विधानसभेला 60% झालं आणि त्याच्या आधी 2017ला 73% एवढं मतदान झालं होतं. यावेळेस 12,893 एवढे मतदार आहेत. आमचा अंदाज आहे की साधारणतः 75%च्या आसपास मतदान होईल, म्हणजे 9,500 मतदान होईल. 9,500च्या आसपास मतदान झाल्यानंतर जे 6 उमेदवार आहेत या 6 उमेदवारांपैकी 3 उमेदवारांना 1,000 ते 1,500 मतं मिळतील. त्याच्यावरती हे लोक जाणार नाहीत. 1,000 ते 1,500 मतं सोडली तर उरलेल्या 8,000 3 उमेदवार जे प्रमुख आहेत त्यांना प्रत्येकी म्हणजे 2,500 ते 3,000 मतं मिळवावी लागतील. म्हणजे 2,500 ते 3,000 जर मतं मिळाली तर तो उमेदवार विजयी होऊ शकतो. म्हणजे 8,000 मतदानातून 2,500 ते 3,000 मतं मिळवणारा उमेदवार हा विजयी होईल. म्हणून आत्तापासूनच त्यांना टार्गेट 3000 हे मिशन राबवावं लागेल. म्हणजे जो उमेदवार 3,000 पर्यंत पोहोचेल तो उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी होईल.